या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए सेकंड इयरमधील फोर्थ सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला अ, अ, आपला जो पेपर क्रमांक 8वा विकासाचे अर्थशास्त्र यामधील आपल्याला चौथं प्रकरण पाहायचं आहे. चौथ्या प्रकरणाला आज सुरुवात करायची आहे. रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती आणि देशाचा आर्थिक विकास याचा काय संबंध असतो. तर हा भाग आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. यामध्ये सब टॉपिक आपल्याला 3 आहेत. त्यामध्ये फॉरेस्ट रिसोर्सेस, वॉटर रिसोर्सेस आणि फूड रिसोर्सेस अशा प्रकारचे 3 रिसोर्सेस या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. यांचा आणि आर्थिक विकासाचा संबंध या ठिकाणी पाहायचा आहे. आपण यापूर्वीच्या तासाला पर्यावरणाचा अभ्यास केलेला आहे, की आपण पाहिलेलं की पर्यावरणामध्ये नैसर्गिक साधने, पर्यावरण म्हणजे सभोवतालची स्थिती ज्याला आपण सराउंडिंग म्हटलेलं आहे. पर्यावरण म्हणजे वातावरण म्हटलेलं आहे आणि पर्यावरणाचे जे मुख्य घटक आपण या ठिकाणी पाहिलेले नैसर्गिक घटक आणि मानवी घटक अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. नैसर्गिक घटकामध्ये आपण पाहिलेलं आहे की जमीन, त्या ठिकाणी पाणी, त्या ठिकाणी हवा, त्यानंतर आकाश वगैरे ह्या गोष्टी, जंगले ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर मानवी साधनांमध्ये आपण पाहिलेलं आहे की लोकसंख्या असेल, औद्योगिक संस्था असतील, बरोबर आहे. त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक संस्कृतीचाही या ठिकाणी महत्त्वाचा रोल त्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो आणि माणसाने आपला म्हणजे स्वार्थापोटी पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आपण पाहिलेला आहे, की आपण पाहतो की जमीन जमिनीमध्ये म्हणजे अतिरिक्त रासायनिक खते असतील, त्यानंतर कीटकनाशके असतील यांचा आणि पिकांची फेरपालट न करता एकच पीक या ठिकाणी घेतलं असेल, तर अशा त्यामुळे जमिनीचा पोत आता खराब झालेला आहे किंवा जमिनीचं आपण पाहतो की आरोग्य बिघडलेलं आहे. मृदेचं आरोग्य बिघडलेलं आहे. त्याचबरोबर मानवाने आपल्या स्वार्थातून आपण पाहतो की जलसाठे हे दूषित केलेले आहेत. पाणी मग ते भूगर्भातील असेल, भूगर्भाच्या वरील असतील, नद्या, तलाव यामधील आपण पाहतो की पाणी हे दूषित झालेलं आहे. ते दूषित पाणी मुख्य होण्याचं कारण म्हणजे आपण पाहिलेलं आहे की औद्योगिक संस्थांमधून केमिकलयुक्त जे पाणी वेस्टेज बाहेर पडतं, ते नदीमध्ये सोडलं जातं, तलावामध्ये सोडलं जातं. ते जमिनीमध्ये मुरून जमिनीतील पाणीसाठा आपण पाहतो दूषित त्यामुळे होतो आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. आरोग्यावर परिणाम झाला तर माणसाचं आयुर्मान कमी होतं आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम झाला तर कार्यक्षमता देखील कमी होते आणि श्रमाची कार्यक्षमता कमी झाली तर आपण पाहतो की डायरेक्ट आपण देशाच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि देशाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला तर देशाचा विकास त्या ठिकाणी थांबतो आणि म्हणून आपण पाहतो की अतिरिक्त लोकसंख्येतून आपण पाहिलेलं की जंगलतोड, जंगलांचा ऱ्हास, आपण पाहतो की जंगलांना आगी लागण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे जंगलातील जी पशुपक्षी जे आपले नैसर्गिक साधन संपत्ती असते, त्याचबरोबर औषधी वनस्पती असतात, ह्या सगळ्या जळून जातात किंवा त्याचा गैरवापर होतो. आपण पाहतो की की या ठिकाणी जंगलामधील आपण पाहतो की विविध जी औषधी वनस्पती असतात त्याची मोठ्या प्रमाणात लूटमार होते किंवा तोड केल्या जाते किंवा कायदेशीर त्याला बंदी असूनही त्या तोडल्या जातं आणि त्याची तस्करी करून मोठ्या फार प्रमाणात पैसा मिळवला जातो. परंतु या सगळ्या गोष्टींमुळे आपण पाहतो की पर्यावरणाचा समतोल मोठ्या फार प्रमाणात बिघडून आज आपण पाहतो की हवामानात बदल झालेला आहे. जे पूर्वी 20 वर्षापूर्वी आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये हवामान टेम्परेचर साधारणपणे 30 डिग्री सेल्सिअस जे होतं, ते आज आपण पाहतो 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की पर्यावरणावर देखील झालेला आहे, की पर्जन्यमानावर देखील झालेला आहे, की कुठे अतिवृष्टी होते, तर कुठे वृष्टीच होत नाही. दुष्काळाचं प्रमाण आता वाढलेलं आहे. आपण पाहतो की सातत्याने दुष्काळ आता पडतो आहे. हे सगळं हवामानातील बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंग आपण पाहतो किंवा आपण पाहतो की ओझोन वायूचा थर आता हवा प्रदूषित झाल्यामुळे ओझोन वायूचा थर या ठिकाणी पातळ होत आहे आणि ओझोन वायू जर नष्ट झाला तर आपण पाहतो की पृथ्वीवरील मानवी जीवनही धोक्यात येऊ शकतं. तर अशा प्रकारे पर्यावरणाच्या ऱ्हासातून अनेक आव्हाने किंवा समस्या मानवासमोर आता उभ्या राहिलेल्या आहेत, आवासून उभ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन
करून मानव विकास आणि आर्थिक विकास करणे हे आता जागतिक पातळीवर आणि प्रत्येक राष्ट्र पातळीवर आता अशा प्रकारची ध्येय धोरणे आता राबवल्या जात आहेत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी. पर्यावरण सांभाळून आर्थिक विकास कसा करता येईल, औद्योगिक विकास कसा करता येईल, शेतीचा विकास कसा करता येईल. तर हा आता आपण पाहतो की अशा प्रकारची धोरणं 1990 पासूनच्या दशकापासून 1990च्या दशकापासून या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला दिसून येतात. आणि आता आपण पाहतो की हे सगळं नैसर्गिक शेती आता या ठिकाणी आता कशी करता येईल किंवा पाण्याचे साठे कसे सुरक्षित ठेवता येतील. जंगलतोड न करता आपण पाहतो की वृक्षारोपण कसं करता येईल. त्याचबरोबर हवेतील आपण पाहतो की जे हरितगृहांमुळे हवेमध्ये आपण पाहतो की कार्बन डायऑक्साईड वगैरे किंवा कार्बन मोनॉक्साईड याचं जे दूषित घटकांचं जे प्रमाण वाढत होतं ते कसं कमी करता येईल आणि हवामानातील बदल जो झपाट्याने होत आहे त्याच्या कसं मर्यादा आणता येईल. जसं की आपण पाहतो की उद्योगातून हवेमध्ये सोडल्या गेलेला धूर असेल किंवा आपण पाहतो की नैसर्गिक साधन संपत्तीचा मोठ्या फार प्रमाणात अपव्यय असेल. अ, त्याचबरोबर जी नवीकरणीय साधने आहेत त्यांचा वापर करून आपण चिरंतन विकास करणे असं आपण चिरंतन विकासामध्येही पाहितलेलं आहे. जी साधने आपल्याला नैसर्गिक साधने जी पुन्हा निर्माण करता येत नाही, तर त्याचा मर्यादित वापर आणि कार्यक्षम वापर करणे. जी साधने पुन्हा निर्माण करता येतात त्यावर आधारित विकासाची योजना आखणे आणि चिरंतन विकासाच्या माध्यमातून नैसर्गिक पर्यावरणाचं संतुलन ठेवून या ठिकाणी आपण पाहतो त्याचं संरक्षण करून आर्थिक विकास कसा घडवून आणता येईल, तर हे प्रयत्न तशा प्रकारचं धोरण आता शासकीय पातळीवर राबवलं जातं. तसं समाजामध्ये लोकांचं उद्बोधन त्यावरून केलं जातं आणि आज आपण पाहतो इको फ्रेंडली उत्पादन की नैसर्गिक संतुलन ठेवून उत्पादन कसं आणता येईल. त्याचबरोबर आपण पाहतो की शेती आणि औद्योगिक वस्तूंवरील प्रक्रिया ही निसर्गाला अनुसरून कशी करता येईल इको फ्रेंडली ज्याला आपण म्हणतो. तर यासाठीचे अनेक प्रयत्न आता म्हणजे लोकसंख्येच्या पातळीवर आणि गव्हर्नमेंटच्या पातळीवरही आता होत आहेत आणि त्यामुळे आता आपण पाहतो की हवेतील प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहनांची संख्या किंवा पेट्रोल डिझेलचा मर्यादित वापर. तर ह्या उपाययोजना आता लोकांमध्ये जाणीव-जागृती, विद्यार्थ्यांमध्ये जाणीव-जागृती होत आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की चिरंतन विकास राष्ट्राला जर करायचा असेल तर मानवाने आपल्या अमर्याद गरजा घालून किंवा नवीकरणीय साधनांच्या माध्यमातून त्या गरजा पूर्ण करून एक नैसर्गिक समतोल किंवा नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर, सुरक्षित वापर आणि त्याचं संवर्धन या गोष्टी जर केल्या तर निश्चितच देशाचा चिरंतन विकास करता येऊ शकतो हे आपण पाहितलेलं आहे. तर आज आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्या जे अनेक घटक आहेत त्यापैकी आपल्याला सिलेबसला 3 घटक आहेत. यामध्ये आपल्याला जंगलांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जलाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे पाण्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर अन्नधान्याचा अभ्यास करायचा आहे की ज्यामध्ये आपण फॉरेस्ट रिसोर्सेस, वॉटर रिसोर्सेस आणि फूड रिसोर्सेस या 3 घटकाचा यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये. कारण आपण पाहतो की हे घटक आणि मानवाचा विकास याचा फार जवळचा संबंध आहे. हे घटक जेवढे शुद्ध असतील, संरक्षित असतील, तेवढा मानवाचा विकास चांगल्या वेगाने होऊ शकतो, असं आपल्याला म्हणता येईल. की प्रत्येक देशाला कमी जास्त प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आपण पाहतो की प्रत्येक देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचं वितरण असमान झालेलं आहे. रिकार्डोचा आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्च सिद्धांत पाहत असताना त्यांनी हे महत्त्वाचं कारण दिलेलं आहे की प्रत्येक राष्ट्रामध्ये वस्तूच्या निर्मितीचा उत्पादन खर्च हा वेगवेगळा येतो म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो. तर वेगवेगळा उत्पादन खर्च का येतो तर उत्पादनाच्या घटकाचं असमान वितरण किंवा नैसर्गिक साधन संपत्तीचं असमान वितरण हे प्रत्येक राष्ट्रांमध्ये असतं. तर काही राष्ट्रांमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध असते, तर काही राष्ट्रांमध्ये तिचा तुटवडा असतो आणि त्यामुळे प्रत्येक राष्ट्रामध्ये वस्तूचा उत्पादन खर्च कमी अधिक येऊन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. तसंच आपण पाहिलेलं आहे की नैसर्गिक साधन संपत्तीचं उपलब्धता ही किंवा त्याचं वितरण हे असमान असतं आणि त्यामुळे आपण पाहतो की
काही राष्ट्रांमध्ये मुबलक प्रमाणात जरी उपलब्ध असले तरी तिचा अमर्याद वापर झाला तर ते साठे संपणारेच असतात. म्हणून आपण पाहतो की पर्याप्त वापरातून या ठिकाणी मानवाचं हित या ठिकाणी केलं पाहिजे आणि त्याचा पर्याप्त वापर, मर्यादित वापर करून अशा प्रकारे नैसर्गिक साधनाचं संतुलन ठेवून या ठिकाणी विकासाचा संबंध तसा जोडला पाहिजे. नैसर्गिक साधनामध्ये आपण पाहिलेलं आहे की जमीन, जंगले, पर्वत, नद्या, निरनिराळ्या खनिजांचे साठे अशा प्रकारची ही नैसर्गिक संपत्ती जर मोठ्या फार प्रमाणात उपलब्ध असेल तर विकासाची संभाव्यता म्हणजे पोटेन्शियल ऑफ डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो तर ती जास्त असते. तर याचा अर्थ साधन संपत्तीचा उपयोग कसा व किती प्रमाणात केला जातो यावर विकास प्रक्रियेची कार्यक्षमता अवलंबून असते. नैसर्गिक साधने, मानवी श्रम, भांडवल यांचा योग्य मेळ घातल्यास देशातील उत्पादनाची पातळी उंचावते किंवा देशाचा आर्थिक विकास त्यामधून घडून येतो असं आपल्याला म्हणता येईल किंवा विकासाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते. म्हणून देशाच्या आर्थिक विकास हा नैसर्गिक साधन संपत्ती आपल्या राष्ट्रामध्ये किती प्रमाणात उपलब्ध आहे त्यावरून ठरत असतो. नैसर्गिक साधन संपत्तीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्व देशांमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती सारख्या प्रमाणात आढळून येत नाही. काही देशात जमीन मुबलक असते, तर काही देशात पाण्याची मुबलकता असते, तर काही देशात खनिजांची मुबलकता असते. तर काही ठिकाणी जंगल संपत्ती जास्त असते. भारताच्या बाबतीत असं म्हणता येईल की भारतामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु भांडवलाच्या अभावामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा देशाच्या विकासामध्ये त्याचा उपयोग करता येत नाही, त्याचा पर्याप्त वापर करता येत नाही आणि म्हणून त्याचा अपव्यय जास्त होतो आणि अपव्यय जास्त झाल्यामुळे वाढती लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनांचा अपव्यय झाल्यामुळे आपण पाहतो की देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होत आहे. जसे की आज आपण पाहतो पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. जमिनीचं आरोग्य बिघडून आपण पाहतो की जमिनीची उत्पादकता आता घटत आहे, कमी आहे. म्हणजे जागतिक विकसित देशाच्या तुलनेत भारताच्या शेतीची उत्पादन आणि उत्पादकता ही खूपच कमी आहे. भारतातील पाणीसाठे हे दूषित आहेत आणि आपण पाहतो की अन्नधान्याचाही देखील तुटवडा मोठ्या फार प्रमाणात भारतात निर्माण होतो. अन्नधान्यामध्ये आपण पाहतो की बऱ्याच वेळा डाळीचा तुटवडा, कधी तांदळाचा तुटवडा, कधी तर कधी दुसऱ्या वस्तूंचा तुटवडा. हे वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होतं किंवा आपण पाहतो की भांडवलाअभावी त्याच्या आपल्याला पर्याप्त वापर करता येत नसल्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण होतो आणि देशामध्ये आपण पाहतो की देशाच्या विकासात त्यातून अडथळे निर्माण होतात आणि म्हणून नैसर्गिक संपत्तीमध्ये जमीन, पाणी, हवामान, खनिज संपत्ती, जंगल संपत्ती, सागरी संसाधने, पर्जन्यमान याचा समावेश होतो. यातील बरीचशी संसाधने मानवाला माहिती असतात. उदाहरणार्थ जमिनीचा आकार, हवामान, जंगलाखालील क्षेत्र, खनिज तेल, खाणी इत्यादी बरीचशी साधन संपत्ती मानवाला तसेच इतर इतर जी साधन संपत्ती असते ती माणसाला माहिती नसते. ती शोधून काढावी लागते. जसं की आपण पाहतो की खनिज संपत्तीचे साठे हे जमिनीमध्ये किंवा समुद्रामध्ये असतात, तर ते आपल्याला शोधावे लागतात. जसं की आपण पाहतो आखाती राष्ट्रामध्ये पेट्रोलच्या विहिरी आहेत. तसं आपल्याला पेट्रोलचे साठे, जमिनीमधील साठे शोधावे लागतात आणि त्यामधून विकासाला चालना मिळते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, की अशा प्रकारची ही एक नैसर्गिक संपत्ती त्या त्या देशाला निसर्गदत्त देणगी असते. तेव्हा त्याचा पर्याप्त वापर करून देशाचा आर्थिक विकास हा घडवून आणायचा असतो. तर अशा प्रकारे नैसर्गिक साधन संपत्तीचं 2 प्रकारात वर्गीकरण करता येतं. एक म्हणजे रिन्युएबल रिसोर्सेस आणि दुसरं म्हणजे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. म्हणजे नवीकरणीय साधन संपत्ती आणि अनवीकरणीय साधन संपत्ती. नवीकरणीय म्हणजे जिचा आपल्याच पुरवठ्यात वाढ करता येते. त्याला आपण नवीकरणीय साधन संपत्ती असं म्हणतो. ज्या नैसर्गिक साधनांमध्ये आपण पुरवठ्यात वाढ घडवून आणू शकत नाही त्याला अनवीकरणीय साधन संपत्ती असं या ठिकाणी म्हणता येईल. तर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जी नवीकरणीय साधन संपत्ती आहे, जे आपण पुन्हा निर्माण करू शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की उदाहरणार्थ जमीन, पाणी, वायू, मासेमारी, जलसंपत्ती याचा समावेश होतो. तर अनवीकरणीय साधन संपत्तीमध्ये लोखंड, कोळसा, तांबे, जस्त, सोने किंवा खनिज संपत्ती, तेल याच्यासाठी मर्यादित असून त्याचा वापर केल्यास काळाने ही संपत्ती संपुष्टात येत असते.
म्हणून त्याला अनवीकरणीय साधने असं आपण या ठिकाणी म्हणतो. तर देशाचा विकास करत असताना नवीकरणीय साधनांवर या ठिकाणी जास्तीत जास्त भर देऊन अनवीकरणीय साधनांचा मर्यादित आणि पर्याप्त वापर जर केला, तर उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करून या ठिकाणी आर्थिक विकास घडवून आणता येतो. हे आपल्याला चिरंतन विकासामध्ये आपण पाहिलेलं आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचं एक वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती मुळातच ती निष्क्रिय असते. निष्क्रिय असते म्हणजे नैसर्गिक साधन सामग्रीचा आपण होऊन विकास प्रक्रिया त्यामध्ये सुरू होत नाही. तर विकासासाठी निष्क्रिय असलेल्या साधन सामग्रीचा पूर्ण उपयोग करून घेणे आवश्यक असते. भारताला सर्व प्रकारची नैसर्गिक संपदा ही निसर्गाने मुक्त हस्ताने बहाल केलेली आहे. भारताची लोकसंख्या ही विपुल प्रमाणात आहे, परंतु भांडवलाच्या कमतरतेमुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग होत नाही आणि त्यामुळे आपण पाहतो की तो उपयोग होत नाही. उलट त्याचा ऱ्हास आपण करतो, अपव्यय करतो आणि त्यातून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा आर्थिक विकासात अडथळे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. तर आपल्याला जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, त्यामध्ये पहिला घटक या ठिकाणी भूमी पाहता येतो. भूमी हा पाहायचा आहे. भूमी हा घटक आपलं जे फूड रिसोर्सेस आहे, त्याला रिलेटेड आहे, त्याला संबंधित आहे आणि म्हणून जमिनीची गुणवत्ता जिथे जास्त आहे, जमिनीला पाण्याची सिंचन क्षमता, जमिनीची आपण पाहतो की उत्पादन आणि उत्पादकता जिथे चांगली आहे, त्या ठिकाणी फूड रिसोर्सेस चांगले असतात आणि याउलट आपण पाहतो की जिथे परंपरागत जमीन केल्या जाते किंवा जमिनीचं या ठिकाणी आरोग्य बिघडलेलं आहे आणि त्यामुळे क्षारयुक्त जमीन जिथे आहे तिथे उत्पादन आणि उत्पादकता कमी होते आणि अन्नधान्याचं शॉर्टेज येतं आणि म्हणून आपण पाहतो भूकबळीसारख्या समस्या देशात निर्माण होत आहेत. आपल्या किंवा तशा प्रकारे अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन आपल्याला अन्न या ठिकाणी आयात करावं लागतं आणि त्यातून मोठ्या फार प्रमाणात विदेशी चलनही खर्च करावा लागतो. म्हणून जमिनीची गुणवत्ता ज्या राष्ट्रामध्ये जास्त आहे आणि उत्पादन क्षमता तिचा नैसर्गिक समतोल कायम ठेवून उत्पादन क्षमता जिथे वाढवल्या जाते, तिथं आपण पाहतो की फूड सिक्युरिटी ही चांगली असते किंवा फूड रिसोर्सेस तिथे चांगले असतात. म्हणून जमिनीचा वापर अन्नधान्याबरोबरच फळ निर्मिती जर त्या ठिकाणी फळ लागवड केली, तर त्यातून आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात अ, लोकांना या ठिकाणी अन्न मिळेल आणि अन्नाच्या टंचाईमधून जे भूकबळी वाढतात ते कमी होतील असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आपण पाहतो की भारतामध्ये यापूर्वी अन्न न मिळाल्यामुळे 1972च्या दुष्काळामध्ये बरेच लोक मेले आणि आजही गरिबीमुळे बऱ्याच लोकांना अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे आपण पाहतो की अन्नधान्याची त्यांची खरेदी क्षमता ही कमी होते आणि पर्यायाने भूकबळी, कुपोषण सारखे प्रश्न राष्ट्रासमोर आवासून उभे राहतात आणि म्हणून कुपोषण निर्माण होऊ द्यायचं नसेल तर फूड रिसोर्सेस ही डेव्हलप झाली पाहिजे, ती सक्षम झाली पाहिजे आणि त्यामध्ये नैसर्गिक समतोल ठेवून ती निर्माण केली पाहिजे आणि त्याची साठे, त्याचा पुरवठा हा वाढला पाहिजे आणि तो सर्व लोकांपर्यंत गेला पाहिजे. तर त्यातून आपण पाहतो की भूकबळी सारख्या समस्या किंवा कुपोषण सारख्या समस्या या ठिकाणी निर्माण होणार नाहीत. म्हणून तशा प्रकारची जाणीव जागृती लोकांमध्ये करणे गरजेचं आहे. आज आपण पाहतो की महाराष्ट्रातील मेळघाटमध्ये असेल किंवा भाग, आदिवासी लोक जे जंगलात राहतात त्यांना आजही आपण पाहतो की अशा प्रकारचे कुपोषणाचं प्रमाण तिथं जास्त आहे किंवा महिलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण जास्त असतं किंवा दारिद्र्यरेषेखालील लोक जे आहेत त्यांच्या कुपोषणाचं प्रमाण जास्त असतं किंवा शासनानं जो संतुलित आहार मानवाच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी जो ठरवून दिलेला आहे किंवा शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी जो ठरवून दिलेला आहे, तो पूरक आहार आपण पाहतो की किंवा संतुलित आहार हा ग्रामीण भागात किंवा डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांना किंवा मागासलेल्या लोकांना किंवा गरीब लोकांना मिळत नसल्यामुळे आजही आपण पाहतो की भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात भूकबळींची संख्या वाढते आहे, कुपोषणाची संख्या वाढते आहे किंवा त्यामुळे अपंगत्व येत आहे किंवा मंदबुद्धीचे अपत्य जन्माला येत आहेत आणि यावरील उपाय करण्यासाठी शासनाने आपण पाहतो की शाळेमध्ये मध्यान्ह भोजन सुरू केलेलं आहे किंवा तशा प्रकारचं विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिलेली आहे. शाळेतून तांदळाचं वाटप केलं जातं. त्याचबरोबर अंगणवाड्याच्या माध्यमातून गरोदर मातांना
या ठिकाणी सकस आहार दिला जातो, त्यांच्या बाळाला 5 वर्षापर्यंतचा सकस आहार दिला जातो. तर अशा प्रकारे आपण पाहतो की शासन फूड रिसोर्सेस या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देण्यामध्ये प्रयत्न करतं, परंतु तरीही आपण पाहतो की यामध्ये प्रशासकीय पातळीवर अनंत अडचणी येतात आणि त्यातून आजही आपण पाहतो की अ, ग भूकबळींसारख्या समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत. तर अशा प्रकारे भूकबळींसारख्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून जमिनीची उत्पादन आणि उत्पादकता ही वाढली पाहिजे. शेतीची उत्पादकता ही आपण पाहतो की त्याच्या सिंचन क्षमतेवर अवलंबून असते. म्हणून सिंचन वाढलं पाहिजे आणि सिंचनामध्ये आधुनिक तंत्राचा वापर केला तर आपण पाहतो की सिंचन क्षेत्र वाढतं, पाण्याचा पर्याप्त वापर होतो आणि आपण पाहतो की नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय टाळून या ठिकाणी पर्याप्त वापर केला तर पाण्याचे आपण पाहतो पाण्याचाही पर्याप्त वापर होईल आणि त्याचबरोबर जमिनीची उत्पादन आणि उत्पादकता वाढेल आणि त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि ग्रामीण भागात रोजगारही निर्माण होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित होईल. तर हे महत्त्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी असलेला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इतरही घटक महत्त्वाचे असतात. भारतासारख्या कृषीप्रधान राष्ट्रामध्ये जमिनीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती लोकसंख्या व त्यासाठी लागणारे अन्नधान्य, तसेच देशातील कृषीमालावर आधारित उद्योग जसे की सुती कापड उद्योग असेल, ज्यूट उद्योग असेल, साखर उद्योग असेल किंवा इतर कृषी मालावर प्रक्रिया करणारे कृषी आधारित उद्योग असतील, तर त्यासाठी जमीन ही खूप महत्त्वाची आहे. जगातील एकूण जमिनीपैकी भारतामध्ये जमीन 2.4% जगाच्या तुलनेत जमीन भारतात उपलब्ध आहे. त्याचबरोबर भारताची लोकसंख्या जगाच्या तुलनेत 16% असलेली आपल्याला दिसून येते. तर जमिनीच्या क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात 7वा क्रमांक आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत 2रा क्रमांक आहे. भारतातील जमिनीचे एकूण क्षेत्रफळ साधारणपणे 329 दशलक्ष हेक्टर आहे. परंतु यापैकी 305 दशलक्ष हेक्टर जमिनीची मोजणी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला जमिनीचा वापर करणारा टेबल पाहावयास मिळतो. तर हा टेबल 2000 म्हणजे 1919 ते 2000 या कालावधीतील आहे. पहा भारतामध्ये पिकांच्या लागवडीखालील जी जमीन आहे ती केवळ 62% आहे आणि बागेची जमीन आपण पाहतो की जंगलव्याप्त आहे, चराऊ कुरण्या आहेत, मशागतीस योग्य नसलेली टाकाऊ जमीन आहे, पडीत जमीन आहे, ओसाड किंवा बरड जमीन आहे. तर साधारणपणे याचं प्रमाण आपण पाहतो की 38% असलेलं प्रमाण दिसून येतं की ती जमीन लागवडीखाली नाही. लागवडीखालील क्षेत्र फक्त केवळ 62% आहे. पिकांखालील एकूण जमीन केवळ 62% आहे. यामध्ये आपण पाहतो की भारताच्या जमिनीमध्ये ओसाड व बरड जमीन ही 13% आहे. जंगलव्याप्त जमीन 23% आहे. चराऊ कुरणे 3% आहे. मशागतीस योग्य नसलेली जमीन 6% आहे. पडीत जमीन 8% आहे. तर यापैकी एवढं म्हणजे आपण पाहतो ही एकूण 38% होते आणि फक्त 62% जमीनच पिकांखाली लागवडीखाली आहे. यामध्ये या 62% मध्ये लागवडीखालील निव्वळ क्षेत्र 46% आणि दुबार पीक घेण्यासारखी जमीन केवळ 16% आहे. तर यामध्ये वाढ होणे गरजेचं आहे. दुबार पीक घेतलं पाहिजे. आपण पाहतो की विकसित राष्ट्रामध्ये दुबार पीक घेतलं जातं. तिबार पीक घेऊन जमिनीचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवली जाते आणि फूड सिक्युरिटी तयार त्यातून केली जाते किंवा फूड रिसोर्सेस त्यामधून मोठ्या फार प्रमाणात निर्माण केले जातात आणि जनतेचं त्यामधून आरोग्य या ठिकाणी सदृढ होतं किंवा सांभाळलं जातं किंवा तशा प्रकारचं कुपोषण सारख्या भूकबळीसारख्या समस्या त्या राष्ट्रात निर्माण होत नाहीत. आपल्याकडे आपण पाहतो की जमिनीचे उत्पादन आणि उत्पादकता कमी असल्यामुळे आणि क्षेत्रफळ बी आपण पाहतो केवळ 62% आणि दुबार पिकाखालील केवळ 16%च असल्यामुळे जमिनीची उत्पादन आणि उत्पादकता कमी असल्यामुळे भूकबळी आणि तशा प्रकारे आपण पाहतो की कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे. तर हे जमिनीची गुणवत्ता ही वाढली पाहिजे. त्याशिवाय उत्पादन आणि उत्पादकता वाढणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी टेबलवरून आपण हे सगळं विश्लेषण पाहितलेलं आहे. जमिनीच्या लागवडीयोग्य जमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर त्याशिवाय आपले फूड रिसोर्सेस हे डेव्हलप होणार नाहीत. त्यामध्ये गुणवत्ता आली पाहिजे. जमिनीमध्ये परंपरागत पिकाऐवजी आपण पाहतो की
या ठिकाणी परंपरागत शेती करण्याऐवजी आधुनिक शेती जर केली तर आपण पाहतो की अन्नधान्य सोबतच आपण पाहतो की व्यापारी पिके असतील, नगदी पिके असतील यांचाही लागवड झाली पाहिजे. त्याचबरोबर फळ लागवड शेतीमध्ये झाली पाहिजे आणि त्यातून मोठ्या फार प्रमाणात आपण पाहतो की फूड रिसोर्सेस तयार होतील आणि त्यातून आपण पाहतो त्याचा पुरवठा वाढला तर त्याच्या किमती कमी होतील आणि किमती कमी झाल्यामुळे देशातील सर्व लोकांना त्याचा उपभोग मिळेल आणि त्यातून आपण पाहतो की उपभोग वाढल्यामुळे या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा विकास घडून येईल असं आपल्याला म्हणता येईल आणि देशातील भूकबळी आणि कुपोषणाची संख्या कमी होईल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचबरोबर याचं वितरणही व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आपण पाहतो की भारतामध्ये अन्नधान्याची सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे. सरकारच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील लोकांना किंवा अनाथ लोकांना किंवा ज्यांची क्रयशक्ती कमी आहे अशा लोकांना अन्नधान्याचं वाटप त्या ठिकाणी होत आहे. काही लोक ज्या त्या वर्गीकरणानुसार आपण पाहतो की अन्नधान्याचं वाटप होत आहे. शासन आपण पाहतो की कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आता कोरोनाची सध्या परिस्थिती असल्यामुळे तर आपण पाहतो की अन्नधान्य दारिद्र्य रेषेखालील लोकांना शासन मोफत वाटत आहे की ज्यामुळे कोणाला अन्नधान्य कमी पडू नये किंवा अन्नावाचून कोणी मरू नये किंवा त्याचं कुपोषण होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करतं. त्यानंतर आपण पाहतो की पैशाच्या स्वरूपात देखील मदत करतं आणि विविध पातळीवर मग त्यांची मुलं शाळेत असतील तर शाळेतून सकस आहार दिला जातो. त्यांची मुलं अंगणवाडीत असतील तर अंगणवाडीच्या माध्यमातून सकस आहार दिला जातो. गरोदर मातांचीही काळजी घेतल्या जाते आणि त्यांनाही सकस आहार दिला जातो. अशा प्रकारे भारतामध्ये फूड रिसोर्सेस आणि त्याचं व्यवस्थापन हे केलं जातं. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.